पोहोचलेला आहे क्रूजवर. कॅमेरा दाखवून पण दिसत नाही, वर दाखव. आम्ही आलो बरोबर आलो. आम्ही जमिनीत बसलो होतो. अरे एवढं सारं ठेवलंय, मला टेन्शन आलं काय. इथे स्नॅक्स पण ठेवलेलं आणि इतकं सारं आहे की मी शॉक झाली. गुड मॉर्निंग मुंबई. मुंबईला आल्याला सकाळी सकाळी लोकेश रावच्या अंगावर कावडा हागलाय. मागे दाखवा. कावडा नाही, कबूतर आहे का? कबूतर वाटते आणि तो काय म्हणते केसावर अच्छा, कावळ्याच्या अंगावर कबूतर. इकडे कबूतर हागला तर त्यानं शर्टवर धुवून टाकलं, पण त्याचं लक्षच नाही का त्याच्या केसात एक गू लागलेला. मागच आहे तो बसलेला. शी चांगलं वाटते. गू म्हटलं कसं वाटते? हे इथं सरक. अरे गाडीत नको रे. आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे इथून. मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे कॉर्डेलिया क्रूजचा फर्स्ट डे. चेक इन कशी करायची, काय करायचं, सगळं डिटेल मध्ये सांगणार तुम्हाला मी. किती रुपये लागतात, कसे बोर्डिंग पास वगैरे काढावं लागते, सगळं सांगणार तुम्हाला मी. वेलकम टू माय ब्लॉग आफ्टर सो लॉंग छान. प्रेझेंटिंग शशांक उडाखे अँड हिज वाईफ किरण शशांक उडाखे. तिथं आम्ही सोफिस्टिकेटेड वागणार आहे, पण प्रयत्न करू की तुम्हाला फुल चेंगड दाखवू. आणि आमच्यासोबत आहेत शशांक मॅनेजर काव्या, हाय. शशांक फ्रेंड लोकेश रोवा. Yes. And Shashank's uncle. And Shashank's uncle Akshay Dhopade. The youngest uncle. Maternity youngest. नाही, the youngest uncle of our group, Akshay Dhopade. आपलं सामान आपली जिम्मेदारी. तू तुझं सामान सांभाळ, कोणतरी हाकून गेला त्याच्यावर. जस्ट आम्ही लँड झालेलो आहे. हो, कारमधून लँड झालो आहे या पोर्टवर. इथून आम्ही आता जाणार शिपवर आणि आम्ही लेट झालेलो आहे म्हणून आम्ही आता धावणार आहे. भागो. इकडे आहे का? नमस्कार मित्रांनो, आणि गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहे मुंबईच्या पोर्टवर आणि इथनं जाणार आहे आम्ही कॉर्डेलिया क्रूजला. तर बॅग वगैरे सगळं रेडी आहे, मी पण छान रेडी झाली आहे. तर आम्ही जस्ट आलो आणि चेकअप झालं आहे. त्यांनी चेक इन झालं, चेक इन झालेलं आहे. आधार कार्ड पाहिले, सॉरी फोटो मी दाखवला होता आधार कार्डचा. करावा. आणि आता पुढे काय काय होणार आहे, काय काय नाही, कसं आम्ही कुठे राहणार आहे, आम्हाला कुठे रूम्स भेटणार आहे आणि काय काय होणार आहे, सगळं तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि आमच्यासोबत आहे माझे हस्बंड शशांक उडाखे अँड क्रिएटर अक्षय धोपडे अँड लोकेश राव. बस आमचा ब्लॉग लांबते एवढं मी बोलतो. तू थांब ना, तू पाडशील मला. पागल, वाचवलं तर चांगलं म्हणायला पाहिजे. तर चिल्लावून राहिली माझ्यावर. पडताना वाचवलं तुला मी. आणि आमच्यासोबत मॅनेजर मॅडम आलेले आहेत पू बनून, कारण त्यांनी खाली ब्राऊन आणि वर हिरवा घातलाय. आणि माझी बॅग हे एअरपोर्ट नाही आहे, हे क्रूजचं पोर्ट आहे. त्याचा फोटो खूप खराब आहे, मी दाखवते. मला चेंज करायला लागणार. म्हणजे बघ कशी एक्सेप्ट केली होती तुला मी तेव्हा. नाही, माझा फोटो चांगला आहे. इथे पण आता आम्ही आलो, तिथे पण चेक इन झाली आहे. त्यांनी फोटो वगैरे काढले आणि आम्हाला हे कार्ड दिलेलं आहे. एक नाही, हिचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे, यांचं वेगळं आहे. सिक्युरिटी टाईट आहे. आधार कार्ड सगळं द्यावं लागतंय. तर सगळं आठवणीने घेऊन या. हो ना, दिसला ना, हो ना बाजूला. सरक उधर. ते सगळं चेक वगैरे करतात व्यवस्थित प्रॉपर. जे तुम्हाला आधार कार्ड आणणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या इथे, जर तुम्हाला इथे यायचं असेल तर. आणि मला सगळ्या पोरी कॉम्प्लिमेंट देतात. कसं वाटतं? मला छानच वाटतं. मी नाही चिडत, मला नाही येत चिड. ठीक आहे ना, ती जलस नाही होत असं तिचं म्हणणं आहे. ओके, मी फक्त एखाद वेळेस जलस होते. नाही, ओके, ठीक आहे ना. तुला वाटतं का मी जलस झाली पाहिजे? नाही, बिलकुल नाही. मग मी जलस झाली तर मी भांडा घेतो. हे काय लॉजिक आहे? भांडायला थोडी पाहिजे. मस्त एंटरटेनमेंट फील. ते कसं आहे? मी बढिया. तुम्ही अशी रिॲक्शन का दिली पण? सर म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होतं, तुम्ही आलेत ना असं. मला तिची रिॲक्शन बघून माझा दिवस बनला. तुमचा व्हिडिओ बघते मी नेहमी, म्हणून तुम्हाला ओळखलं मी एकदम अचानक. फायनली आम्ही पोहोचलेला आहे आमच्या कॉर्डेलिया क्रूजवर आणि हा क्रूज खूप मोठा. कॅमेऱ्यात दाखवून पण दिसत नाही, वर दाखव. पलटो. हे बघून एकदम लहानपण आठवलं, कारण की टायटॅनिकचं म्युझिक माझ्या कानात वाजत होते. शिप बघून इतकी मोठी शिप होती. अरे थँक्यू. सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत. आणि मी असं ऐकलं की समुद्रात चढल्यावर शिप मध्ये गुदगुदी होते, पण आम्हाला चढायच्या आधीच एक्साइटमेंटची गुदगुदी होत होती. स्वागत चालू आहे मॅडमचं. शिप मध्ये आल्यावर एकच डायलॉग आठवला की इसे शिप क्यों कहते हो, जिल्हा क्यों नाही घोषित कर देते. इतकं मोठं शिप होतं ते. आम्हाला पुढं सारखा म्हणतायत, पण आमचे फ्रेंड्स मागे राहिलेले आहेत. आणि ते म्हणतात की वेलकम ड्रिंक्स तुमचं लेफ्ट साईडला आलेलं आहे, तुम्ही जाऊन घेऊ शकता वगैरे. पण आम्ही वाट बघत आहे, कारण आमचे बाकीचे फ्रेंड मॅनेजर मॅडम तो लोकेश ते शूट करायला खाली थांबले होते. खालीच थांबले, आम्ही वरती चाललो आधी. ते आले तिकडे.
एकच आहे, दोघं कुठे गेले? लोकेशराव अंदर आला आणि कुठं हरपला काय माहिती, तिकडून गेला, समोरून चालला गेला काय माहिती अंदर. ही म्हणे तिकडे राईट साईडला बॅग ठेवून मी त्या साईडला गेलो, मागे पलटून पाहिलं तर कोणीच नाही. असं नाही, हा म्हणजे पाणी नको पिऊ म्हणते, निंबू पाणी आहे म्हणते, हा तिकडे गेला असं. अच्छा, तू पहिले ड्रिंक कडे गेला, म्हणजे आम्ही वाट पाहतोय ना. ट्राय करायचं ना दोन्ही. चिअर्स. तिथे आम्हाला त्यांनी वेलकम ड्रिंक दिलेलं आहे. 2 प्रकारचे, एक लेमन आहे, एक पायनॅपल आहे. माझ्या हसबंड म्हणाले की आपण दोन्ही पण ट्राय करू, तर मी लेमन घेतलं त्यांनी. मी पण लेमनच घेतला होता आधी, पण हिनर पण लेमन घेतला म्हणून मी पायनॅपल घेतलं की अर्धा वाया नाही गेलं पाहिजे. निंबू पाणी बढिया आहे, बहुत बढिया आहे. ते पण बढिया आहे, पण निंबू पाणी जास्त बढिया आहे. माझा नवरा खासच आहे. असं बायका अशा असतात की त्यांना जर नाही आवडलं तर नवऱ्याला घेऊन देतो. माझा नवरा असा की त्याला जर नाही आवडलं तू घेऊन दे. इथं सगळं उलट आहे आमचं. असं काहीच नाही आहे, काहीतरी बोलायची गोष्ट म्हणून आहे. पहिले ते पहिल्याच घेणार होती, मी म्हटलं दिले निंबू पाणी घ्या. तिथे सेकंड क्लास आहे बरं, पण त्यांना माझंच पुस्तक आहे. एवढं प्रेम करत माझं. इतकं प्रेम करतो तू माझ्यावर? सांगा थोड़ी लागत असते. लोगों को पता है, दुनिया को पता है, तेरे को पता है, मेरे को पता है. बोलने का जरूरत नहीं पड़ता जब आदमी प्यार करता है. ये तो वही दीवाना है. तेव्हा की इथे वेलकम ड्रिंक इतकं सारं आहे तरी तुला माझ्याच ग्लासमध्ये पाहिजे. येस. खूप छान व्हिडिओज असतात. थँक्यू. मला एक गोष्ट खूप आवडलेली आहे इथे, इकडे बघा. हा वा, पण हे यूज करत आहे की नाही कोणी माहित नाही. काय झालं? मला लागलं होतं. अच्छा, त्यांनी ही जी इन्फॉर्मेशन आहे ही प्रत्येक फ्लोअरला देऊन ठेवलेली आहे की तुमच्या या शिपवर कुठे काय काय दिलेलं आहे, कोणत्या फ्लोअरवर काय दिलेलं आहे, सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फ्रंटला आल्याबरोबर तुम्हाला सगळं काही दिसून जाईल. ते आलो बरोबर आलो. आम्ही जमिनीत बसलो होतो, आमची बाटली होती. चलो 10 फ्लोअरचा आहे हे. आम्ही जमिनीत घुसलो होतो खाली, स्टेशनच वरती जायचं होतं. आम्ही पण आमची बाटली आम्ही तुम्हाला घ्यायला आलो. आमची याच्यासाठी बाटली म्हटलं जाते का पाण्याच्या अंदर खाली. ते वापस शूट करायला गेली एकटी ते. तुम्ही काय करून राहिले, येईन वापस खाली येईन ते. आम्ही लिफ्ट मध्ये बसलो आणि आम्हाला जायचं होतं वरती, ऍक्च्युली शूट करायचं होतं म्हणून. तर आम्ही गेलो 9th फ्लोअरला. मग 9th फ्लोअरवरून कोणत्या फ्लोअरला खाली यायचं तेच माहित नाही. मी सेकंड दाबून दिलं, सेकंड दाबून एकदम खाली गेलं. म्हटलं अगं कुठे जाताना आणि इतकी गुदगुदी होत होती. पहिल्यांदा लिफ्ट मध्ये बसल्यानंतर अशी गुदगुदी झाली आहे आतून की अरे कस तरी होते असं. ती ऍक्च्युली लिफ्ट नॉर्मल वाली लिफ्ट नाही आहे, ती अशी थोडीशी फास्ट आहे, बुलेट ट्रेन सारखी. बुलेट ट्रेन सारखी झटका देऊन खाली गेली. सध्या आम्ही 9th फ्लोअरला आहे, आमची रूम 9th फ्लोअरला. इकडे समुद्र दिसतो डायरेक्ट. हा व्ह्यू तर छान होताच, पण आम्हाला बघायचं होतं आमच्या रूम मधून व्ह्यू. तर आम्ही निघालो आमचा बोरिया बिस्तर घेऊन रूम बघायला. तुम्हाला रूम दाखवणार आहे मी, आणि खूप दुरून फिरत आलो आम्ही, अर्धा किलोमीटर पासून, तरी आता सापडली रूम. बघा आतमध्ये तुमच्या दोघांची वेगवेगळा बेड आहे. तुम्ही कपल आहे ना खरंच? हे सांगितलं नव्हतं का रे कपल रूम आहे म्हणून? कपल रूमच आहे. मग अशी नाही आहे, एकच बेड आहे ते सिंगल. जाऊ दे, आपण असं मधात झोपू दोघं. नाही आपण जोडून टाकू, काय नाही उचलून. नाही उचलून जोडता येते. आपल्या इच्छा खाटा कशा जोडतो आपण? नाही चिपकलाय. हे शीप आहे आणि इथलं सगळं सामान खिड्यानी फिट केलेलं असते, हालत नाही. खिडकी करतात त्या. म्हणजे ते जे काही आहे खिडे वेल्डिंग जे काही असन, जेणे काही असन सगळं फिट ते असे खिडे केलेलं काढायची हातोडी घ्यायला. हा. व्ह्यू आहे, ओशियन व्ह्यू आहे. अरे इथे बाथरूम मध्ये ग्लासेस ठेवले आहेत. काय जेट स्प्रे खुशी पण त्याची. याला काय वाटलं माहितीये का? याला वाटलं टिश्यू पेपर न पुसायचा. पेपर नाही. मी ते 1-2 व्हिडिओ पाहिले होते, त्याच्यात नाही का ते आपलं जेट स्प्रे सोबत घेऊन या म्हणे, एवढं ट्यूबवाल. नाही खाऱ्या पाण्याने झोमते ना म्हणून म्हणते. मी विचार करत होता आता तो जेट स्प्रे तर आणला नाही. आता आपल्याला ते ग्लासेस जसं ठेवले आहे, एखाद्या वेळेस पाणी गिनी संपलं तर असं मग्गा नाही तर ग्लासेस. जेट स्प्रे मध्ये प्रेशर नाही राहिला तर. चला, आहे स्टार लाईट लंच आणि डिनर, आणि ते टायमिंग दिलेलं आहे लंचचं 12:30 ते 3 आणि डिनर आहे 7:30 ते 10. तुला व्हेज खायचं जैन फूड वाला? हो. इतकं कांदा लसण काहीच नसते त्याच्यात. अच्छा, म्हणजे इथे जैन फूड आहे फक्त. फक्त जैन फूड अवेलेबल आहे. आणि खाली कसं आहे मग? खाली व्हेज आणि नॉनव्हेज आपलं नॉर्मल वाला. अच्छा, ओके. बरं झालं म्हटलं त्यांनी असं अलग डिफरंट ठेवलं आहे सगळं, आणि ते टायमिंग दिलेलं आहे. वर होता तोच टायमिंग आहे खाली. हा, तोच टायमिंग आहे. हे याला काय म्हणते ते मला माहित नाही, पण हे सगळे पाव आहे, ब्रेड्स आहेत. बाउल पण गरम करून ठेवलेले आहेत सूपसाठी. हा, सूपसाठी. वेगवेगळ्या प्लेट्स आहे, इथे सूप आहे हॉट एकदम. व्हेजमध्ये इथे पनीर टिक्का आहे, सोया पनीर सॉस आहे, आणि तिथे राईस आहे 2 प्रकारचे, एक साधा आहे, आणि ते दाल नारियल शोरमा म्हणजे तेच. अच्छा, हा. व्हेज फूड. त्याच्यात आहे रोगन जोश, मटन रोगन जोश, मेथी मुर्ग, चिकन फ्राईड राईस, फिश गोजॉन. आय थिंक जे सायलेंट आहे त्याच्यात.
आणि हे माहिती आहे का काय झालं, लोकेशला माहितच नव्हतं हे फिश आहे म्हणून त्यांना पकोडे म्हणून घेऊन टाकले वेज मध्ये. खाऊन टाकले मी त्याला मग सांगितलं बघा, आताच गरम गरम टाकले. आणि फायनली आम्ही जेवायला आलो, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि इतकी जोरदार भूक लागली होती की काय खायचं समजत नव्हतं. पण त्यानंतर एवढं सगळं भेटलंय खायला आणि ते बघून पोट भरलंय माझं. तर हे जे डिश आहे ही माझ्या हस्बंडनी मला रेडी करून दिलेली आहे. आणि पण मी असं याच्यामध्ये- सांडवलं नव्हतं खाली. तर याच्यामध्ये सगळं सलाद आहे पूर्ण टोटली. आणि हे व्हेजसाठी, ॲक्च्युली व्हेजसाठी तिथे 2-3 भाज्या होत्या, पण मी एकच घेतली आहे कारण मला आलू आवडत नाही आणि दुसरं दाल मखनी मला आवडत नाही. तर मी हे पनीर लबाबदार घेतलेला आहे. हा राईस आहे आणि ते सॉस होता एक छान, मला तो सॉस खूप जास्त आवडलेला आहे. आणि पोळी आहे आणि नान पण आहे आणि स्टीम राईस पण आहे, अजून पनीर टिक्का पण आहे आणि खूप सारे. आणि फक्त आणखी एक डिश बाकी आहे ती म्हणजे स्वीटवाली, तर ते मी नंतर घेऊन येईल. पण पहिले मी एवढं ट्राय करते, नंतर स्वीट दाखवते काय काय. तर नॉनव्हेज खात आहे, त्यामध्ये माझा हस्बंड पण आलेला आहे. आणि मटन खूप मस्त आहे. आणि मला चिकन चिकन आम्ही दोघं जण थोडं कसं बिझी आहोत मटन चिकन फिश खाण्यात. तर हा यांनी काय केलं होतं आता माहिती आणि हा व्हेज आहे. यांनी मला भजी वाटलं आणले. नॉनव्हेज आहे. मला वाटलं पकोडे आहे, मी म्हटलं पकोडे घेतले, दहीची चटणी घेतली, मग इकडे आलो सांगते नॉनव्हेज आमची फिश आहे. यांना भजी आणले आणि ते फिश पकोडे निघले. तर अशी चूक होत नाही सहसा, कारण तिथे सगळ्याचे नावं लिहिलेलं आहे की ही कोणती डिश आहे. भूक ती लागली का कोणती त्याला? dish आहे. हा, त्याला भूक लागली ती म्हणून त्याच्या घाईमध्ये त्यांनी ते जे काही भेटतं ते घेऊन आलं. पण तिथे सगळं दिलेलं आहे की याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, नाव लिहिलेलं आहे त्यांनी व्यवस्थित प्रॉपर. मला आज माहित झालं सब्र का फल मटन होत आहे. फिश पण आहे, मटन रोगन जोश पण आहे आणि मेथी चिकन पण आहे आणि इंडियन ब्रेड पण आहे, म्हणजे पोळी. चिकन फ्राईड राईस पण आहे. आणि हा सलाद मला खूप आवडला कारण की जे ड्रेसिंग मी खूप छान बनवली आहे. हे नका बघू इकडचा भाग, हा बघा, स्प्राउट्स पण आहे, चणे पण आहे, सगळं आहे. पण हे जे कर्ड आहे आणि चटणीज जे आहे त्या जर बरोबर प्रमाणात घेतल्या, एकदम 1-2 थेंब घरी पाहिजे ना असं. हां करत जा. मला माहिती आहे तुम्हाला म्हणणार होती की हां मग बनवत जा, तू बनवत जा. मी पूर्ण स्वयंपाक बनवते, तू ऍटलीस्ट सलाद तरी बनवत जा. ठीक आहे, तू चिरून देतो, तू चिरून देतो. तेच तर माझं जीवावर येते. काही नाही होत, इथे चिरला नाही आहे की याने चिरला नाही, डायरेक्ट पत्ते पाळफोड करून टाकून दिले. हुशार. तो या मस्त रन मी घेते ना. बे यार रन, काय झालं आता? तुने व्हेज चम्मच टाकला ना माझ्यात. यार मी असा करतो का, मी माझ्या नॉनव्हेजचा चम्मच तिच्या टाकला तर तिला राग येते. माझ्या ते पुरीच्या पुरी वाटीत उचलली तिने. काही ठेवाव गॅप, बाबा नाही आवडत एखाद्याला तर नाही करावं. ओके ओके, ते मला मस्त लागत. मला नाही आवडलं. ते पहिले नॉनव्हेज खाला त्याच्या. मी घरी जेव्हा शेवड्याची खीर बनवते अशी छान मस्त, तेव्हा तर नाही आवडत. कोण म्हटलं नाही आवडत? आजपर्यंत कोणत्या ब्लॉगमध्ये म्हटलं मला नाही आवडत किंवा कधी म्हटलेलं? कोण प्रूफ आहे ते? खात नाही तू? खात नाही मी, याचे प्रूफ घे. एकच वाटी खातो. 10 वाट्या खात असते काय? कमीत कमी 2 वाट्या तर खायला पाहिजे. मग मी तुझ्यासारखा होऊन जाईन ना. ऑलरेडी आहे तू. तुझ्यासारखा माझ्यासारखा तुझ्यासारखा आहे का मी? नाही आहे. मोठा. म्हणजे तू मोठी आहे. मी बारीक आहे. यार चुप बस यार. कसं आहे? मस्त आहे, गोड नाही आहे ना? शेवई आहे ना? हा म्हणून तुला आवडत नाही आहे, गोड नाही आहे ते. गोड तर नाहीये, पण मला ती शेव जी आहे ना ही खूप बारीक आहे. छान ही. नाही आवडत मला. अरे बा ही बरं ठीक आहे, तुला नाही आवडली. इट्स ओके, बायकोसाठी जाळी शेव घेऊन या आपण. तुमचं काय चालू आहे? माझं हे स्वीट मला नाही आवडलं. नॉनव्हेज मध्ये काही स्वीट असेल तर अबे साले तुम्ही स्वीट आहे नॉनव्हेज मध्ये. कुलशी मला काय राग येणार त्याच्यात? नाही येत मला राग. जलस नाही होतो आहे ना? मी जलस होत नाही. मी जलस होत नाही. काय म्हटलं तुम्ही? जलस होत नाही म्हटलं. बापरे, पोरी येऊन हक करतात बरं. आता तर तुम्ही परमिशन देऊन राहिले. काय म्हटलं? फॅन आधी तुम्हाला हक करत होता ना, आता तर उलट तुम्ही परमिशन देऊन राहिला की जलस नाही जलस होत होत नाही म्हणजे आता त्याला. पोरं हक करून घेऊ. एकदम काही टेन्शन नाही ना आता. नाही जलस होत नाही म्हणजे मी साध्या गोष्टीला जलस होत नाही. एकदम जर ओव्हर झालं तर मग मी जलस होते. ओव्हर काय असते तुझ्यासाठी? नाही असं दुरून ठीक आहे. जर बॉडी टच झाला तर मग ऑब्विसली. अरे फॅन्स आहे त्या ऑब्विसली. शाहरुख खानला पप्पे देते. आता तुझं काय आहे? बायको यार तुझी काय हो तर काय जलसी काय आहे? तुम्ही तर जलस होत नाही. जलसी पॉइंट सांगितलं ना, दुरून ठीक आहे. जर बॉडी टच झालं तर मग मला जलस फील. म्हणजे हँडशेक पण नाही. नाही हँडशेक ओके आहे यार, एवढं मग साईड हक पण नाही. साईड हक पण ठीक आहे, ओके आहे, फाईन. म्हणजे असं पण पोरी जेव्हा मला भेटतात त्या झोन मध्ये नेटवर्क नाही आहे दादा इकडे. तर पोरी कधी भेटतात तर अशा नसतात त्या की अरे हाय हॅलो शशांक मी तुझी फॅन आहे. अशा त्या अशाच असतात. तर त्या कंडिशनला काय करतील काहीच सांगता येत नाही. तू करायला पाहिजे ना. काय म्हणजे तू आता मी काय बोलू यार, तुला समजते ना.
कसं असते ते पण फॉलोअर्स आहे, ते पण फॅन्स आहे, त्यांचं पण मन नाही दुखलं पाहिजे म्हणून त्यांना थांबवू नाही शकत आपण. नाही मी थांबवतो तसं असं करू शकतो मी की हा हा थँक्यू मी असं करतो पण असं थोडी करणार नाही. ओय, हट. अरे हो पण आता परमिशन दिली आहे ना की आता जलस होतच नाही तर मग तू थांबवशील कशाला? मला असं म्हणणं आहे. मी काय म्हटलं, मी जलस होते पण ओव्हर आता म्हटलं तुला होते. नॉर्मली नाही होत असं म्हणत आहे मी. आता तू नॉर्मली अक्षय बोला म्हटलं स्वीटी हाय, तर मी थोडं जलस होणार, त्यात जलस होण्यासारखं काय आहे? तू कॉमेडी करत आहे, मला पण माहिती आहे. इकडे नाही इकडे नाही. ओय, ओय, शॉपिंग आहे ना इकडे, नाही, सामान shopping, खरेदी shopping करायचंय, नाही. शॉपिंग आहे नाही. सगळे इकडे, किती सारं मला बघायचं काय. झाली लागली वाट. मला मस्टँग सापडली माझी. पण तुला ओरिजिनल घ्यायची आहे ना? पहिले हे लागलं ना मग त्यासाठी मॅनिफेस्ट करायला, जसं क्रूजवर मॅनिफेस्ट करून आणलं तुला मी. बनवलंय हा, आणि शंख आणि ते जे सी मधले गोटे वगैरे असतात ना त्यांनी बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. हे एवढी मोठी शिप आहे ना, हे ते शिप फिरायला मजा येऊन राहिली आहे की कुठं काय आहे कुठं काय नाही आहे ते सगळं एक्सप्लोर करायला वेगळीच मजा येते मला ते पूर्ण शिप बघायची आहे की कुठं काय आहे, कोणता फ्रंट आहे, कोणता बॅक आहे, कोणता रूम आहे, कुठं काय आहे. मजा येऊन राहिली. आणि मग मला माहिती आहे का यार, इथे रूम्स भेटल्या ठीक आहे, पण आता मी बघितलं एक आयटनरी वगैरे त्याच्यात लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये मिनी सूट्स आणि सूट्स आहे आणि एक चेअरमॅन सूट आहे. तर चेअरमॅन सूट नाही भेटत, तर मिनी सूट आणि सूट आहे आणि त्याला अटॅच बाल्कनी आहे. जर आपल्या बेडरूमला एक अटॅच बाल्कनी असेल तर यार एक वेगळी मजा येते. नेक्स्ट जो फॉरेनचा टूर राहील ना क्रूज मध्ये, तो मॅनेजरला सांग बुक करायला. ते एक वेगळी मजा येते. तिकडे सांग ना बुक करायला. म्हणजे असं बाहेर निघायची गरज नाही पडत, डायरेक्ट रूमच्या बाहेर निघाल्यानंतर बाल्कनी आणि बाल्कनीच्या बाहेर समुद्र. तरीही आपण गोल फिरलोच असतो क्रूज पाहासाठी. हा फिरलो असतो मान्य मला, पण चांगलं वाटलं असतं ते पण. चलो चहा नंतर मला तर चहाची आठवणी नाही येऊन राहिली. येऊन जाऊन यांना फक्त चहा चहा चहा. आता तर खाल्लं एवढं सारी, आता तर एवढं सगळं खाल्लंय. नाही 5 स्टार वाली कॉफी आहे, पिणार नाही का? 5 टाइम्स फूड इन्क्लुडेड आहे आमच्या पॅकेज मध्ये. तर आता आतापर्यंत आम्ही टोटली अंदर होतो. मी म्हटलं चला आता थोडंफार बाहेर जाऊन येऊ, म्हटलं मोकळा श्वास घ्यायला. तर बाहेर आल्यानंतर इतकं छान वाटत आहे. आणि आम्ही आता 11व्या मजल्यावर आहे. 11th फ्लोअरला आहे. जमिनीपासून दाखव. हो 11th मोबाईल टाईट फ्लोअरला आहे पकड. मी. मोबाईल इथे तिनं असं केलं माहिती आहे का, मग एवढी फाटली. इथून उडी मारली असती का मोबाईल? खालचं दाखव खालचं. पाणी कसं दिसत आहे. तू उचलून घे मोबाईल वर ठेव पहिले. मला गुदगुदी होत मोबाईल मी पडलोच चालते, मोबाईल नाही पडला. तू पडला तरी पण मला नाही चालणार. अंदर ठेव जरा मोबाईल. तू पडलं तरी मला चालणार नाहीये. हा कोण किती भलेही तुला त्याच्या पुढच्या swimming- 150 मोबाईल मीच घेऊन देणार. नाही भले तुला स्विमिंग येत असेल तरी सुद्धा तू घेऊन दे, नाही घेऊन दे तर प्रश्न नाही पडत. हा पुढच्या वर्षी मी तुला घेऊन दे. बरं चल ना. ठीक आहे. आयफोन 18 किरण कडून नाही, हिने शब्द दिला आता. दिला खरंच दिला. घे मम्मी शपथ. मम्मी शपथ कशाला घ्यायला लागते? मम्मी शपथ कशाला घ्यायला लागते? शपथ कशाला घ्यायला लागते? मला घ्या कसं लागते सांग? नाही, माझी शपथ. मी कशाला घेऊ शकतो? आम्ही लहानपणापासून असंच आहे बा. आम्ही जर खरं बोलत तर आईची शपथ असं असते आमच्या इथे. माझ्यात असं काही आणि नसतं. असं आईची शपथ कोणी अशी घेतली तर नाही, असं करून असं पाती किती नाही चढायला अशी घेतली तरी चालते. पण इथे बाहेर आलं तर खरंच खूपच सुंदर वाटत. लेकर आले धक्का दिन भक्कन मोबाईल. इथं काहीच सांगता येत नाही कोणाचं की. रॉक क्लाइम्बिंगचं, तर तुम्ही याच्यावर वॉक करू शकता आणि खूप वरपर्यंत. ये कब सुरू होने वाला है? 6 बजे के बाद. ओके. तर हे जे आहे 6 नंतर सुरू होणार आहे म्हणते आता. मैं आपको फॉलो करता हूँ. अच्छा तो आप ही करवाने वाले हो हमको? नहीं आपका कोई दूसरा आ जाएगा. तो ये कितने बजे खुलता है? याची आफ्टर सेलिंग हो जाएगा. अच्छा आपल्याला हे करायचं आहे. आफ्टर सेलिंग म्हणजे आपण जेव्हा पाण्यात चालणं सुरू करू तेव्हा. पर ये ऐसा झंडा क्यों लगा है? सर ये बाहामास की है. बहामास की शिप है. ओके तो अभी इंटरनेशनल शिप में है हम ऑलरेडी. चलो तुमच्या कामाची जागा. आता तुम्ही कोण आहे मला माहित नाही, तुम्हाला ओळखत नाही. लोकेशची मजा आहे कारण की तो पहिल्यांदाच मुंबईला आलेला आहे आणि पहिल्यांदाच क्रूजलाही आलेला आहे. लोक्या करोनाला मजा. त्याच्या लेवलची एक्साइटमेंट कोणी नाही. रूम मध्ये आलेला नाचायला लागला तो डान्स दाखवून. एक्साइटमेंट सेफ्टी ड्रिल साठी बोलवतात डेक 6 मध्ये. तर चला डेक 6 जाऊ. ऍक्च्युली आम्ही इकडे वरती आलो फूड कोर्टला 11th फ्लोअरला. तर आम्हाला फक्त एक चहा कॉफी म्हटलं काहीतरी घेऊ आणि मी बिस्किट्स खाऊ वगैरे का काहीतरी. हे पण नागपूरवरून आहेत ना. अच्छा ओके. ते आले बोलायला. हो बरोबर. तुम्ही इथे
तर आम्ही जस्ट आता इथे कॉफी वगैरे घ्यायला आलो फूड कोर्ट एरियामध्ये 11th फ्लोअरला आहे तो. तर आम्ही इथे येऊन बघितलं म्हणजे चहा कॉफी किंवा बिस्किट्स वगैरे खाऊ. तर इथे स्नॅक्स पण ठेवलेलं आणि इतकं सारं आहे की मी शॉक झाली आता मी काय खाऊ आणि काय नाही. एकतर मी तुम्हाला पहिलं दाखवलं की बिस्किट्स खूप साऱ्या प्रकारचे आहेत. इथे मी आले ते इथे तुम्हाला चिवडा पण आहे, भाकरवडी माझी फेवरेट आहे, ढोकळा पण आहे, पावभाजी सुद्धा आहे इथे अवेलेबल अँड आलू बटर समोसा पण आहे छोटा. अरे एवढं सारं ठेवलंय, मला टेन्शन आलं काय इथं टेन्शन आलं 1 मिनिट काय. कॉफी म्हटलं कुकीज खायची आहे, कॉफी आणि कुकीज. इथे एवढ्या टाईपच्या कुकीज ठेवलेल्या आहे. सिरियसली मी पण शॉक होते की आता मी कोणती कुकी खाऊ, कोणती ट्राय करू आणि कोणती नाही. काही कोणती खाऊ टेन्शन शकत नाहीये. एक दिवस पूर्ण आपण चहा कॉफीच खाऊ पिऊ फक्त. एक दिवस फक्त जेवण करू दिवस रात्र. पिशवीत भरून नेऊ शकतो का? हा पिशवीत भरून नेऊ शकतो. मग ठीक आहे. यांना पाहिलं की मला अद्याचीच आठवण येते. हे जेव्हा बोलले की मला अद्याचीच आठवण येते, अद्या अद्या अद्या. मी तिघांनी कॉफी किंवा चहा काय घेऊ सांगा. कॉफी कॉफी अँड कुकीज खाऊ. कॉफी अँड कुकीज बाहेर नाही ना बे, इथे बसून इथेच बसून बाहेर जायचं. अलाउड नाही आहे. फूड कोर्ट आहे ना, रात्री आहे बाहेर. बाहेर करू शकतो रात्री. मला भाकरवडी बघून मला थंड चहा आणि भाकरवडी इट्स खाणार आहे. नॉट भाकरवडी, इट्स बाकरवडी. तू माझा इथे प्रोनाऊन्सिएशन नको करेक्ट करू, ओके? समजलं तुला? बाडा ए बाडा पिल्लू हनी स्वीट हार्ट. अहो म्हणशील तर बघेन. एवढं प्रेमाने मी तुला आवाज देत आहे, तुला अहो ऐकायचं आहे. अहो मेल बोल ना, काय म्हणते, काय खाते सांग ना. कुकीज पाहिजे तुला? नाही मला तू पाहिजे. आणखी सँडविच आहे, बॉम्बे मसाला सँडविच आहे. त्याच्यासाठी जमा केलं इकडे ड्रिल. काय अरे ड्रिल मध्ये ते सांगते की शिप जर डुबलं तर कसं वाचायचं, काय करायचं, काय नाही करायचं, इन्स्ट्रक्शन. आता तुला स्विमिंग गेमिंग येते ना? नाही येत. आम्ही मॅटा तू आता ड्रिल चेक करणार आहे कोण कोण लोक बुडू नाही शकत म्हणून. आता हे जहाज बुडवणार आहे आणि मग बुडवल्यावर चेक करून कोणाकोणाला पोहता येते. जे बाहेर निघाले मग त्यालाच घेऊन जाते क्रूजवर. बाकीच्यांना इथूनच पाठवून देते, हा कारण ते येऊच नाही शकणार ना. तुला जे पाण्यात कचरा दिसते कपड्याचा, माणसं त्याचेच कपडे आहेत. त्याच्या पहिले जी ट्रिप गेली होती ना, त्याच्या पहिले जी ड्रिल झाली होती त्यांचेच कपडे आहेत. तुला इन्स्ट्रक्शन वाचलं नाही का त्यात लिहिलेलं आहे ना, स्विमर्स फक्त म्हणून. काही नाही होत अक्षय भाऊ, वाचत तुला. आता स्वतःला वाचवीन का तुला वाचवीन? मी आता चिपकून जाईल. मला इथे नाही वाचवे. तुला नाही येत? तुला नाही वाचू शकत कुणी. तुला नाही वाचू शकत. तू नाक कसं करून घेऊ तुम्ही गालाच्या वर राहायचे. आप दोनों को दवा की नहीं दुआ की जरूरत दुआ की जरूरत है. मला म्हणता नाही येत स्विमिंग. त्याच्यासाठी तर आणलंय मला वाटलं म्हणून की नाही नाही मी आहे ना, आहे मी आहे. हा भरोसा स्वतःहून असायला पाहिजे. मी काल म्हणायला पाहिजे ते तर आहे मला. मस्त तरी मग. तू म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? नाही तुला टिकली नाही लावली ना, आज तो नाही बचायगा. और मी वन पीस वर टिकली लावली. वन पीस वर कशाला लावतो, माथ्यावर लाव. इथं ही लावली आहे ना म्हातारी, ही एवढं मोठं कुंकू भरला ते दिसतंय तुला. ते मांग भरली आहे आणि ती लिपस्टिक न भरली आहे. मांग नाही आहे, कुंकू नहीं है. तुम फिरो उधर खेड़े गांव में घासलेट के टर्को में, हम तो जा रहे क्रूज पे.